वर्षा ऋतूची चाहूल घेऊन मास आला श्रावण, सणासुदींचा पूजा पाठाचा मास आला पावन. मंगळागौर सोमवार यांचे महत्व असते श्रावणी, सोहळा सख्यांचा घेऊन आलो ताई तुझ्या अंगणी. नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे पावसाळा सुरू आहे आणि अर्थातच श्रावण महिना सुद्धा सुरू झालेला आहे. त्यामुळे बाजारात आहे ना वेगवेगळ्या प्रकारची रानभाजी मिळत असते, हे की नाही. वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात. आणि माझ्या तुम्ही या सगळ्या ज्या ताया आहेत ना, या घरातल्या सगळ्यांसाठी काय ना काहीतरी बनवायला तुम्ही, त्यांच्यासाठी म्हणजे चांगले चांगले पदार्थ बनवायला तुम्ही शिकत असतात, हो की नाही. आणि घरातल्या अबाल वृद्धांसाठी सगळं करण्यामध्ये तुम्ही इतक्या अडकल्या जातात ना की तुम्हाला स्वतःचा असा हक्काचा वेळच मिळत नाही. आणि तोच हक्काचा वेळ द्यायला आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला माहेरच्या आठवणींमध्ये घेऊन जायला आलेला आहे हा तुमचा धाकटा भाऊ. एकदा जोरदार तयार झाला पाहिजे. तेव्हा जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये आणि बघूया आजच्या भागाची कोण होते हुकुमाची राणी. पण त्याआधी माहेरच्या आठवणी. कसे चेहरे बघितल्यात का? माहेर म्हटल्यानंतर मला बोलायचंय हे की नाही. असंच असतं. माहेर या शब्दामध्येच ही जादू असते की माहेर म्हटल्यानंतर सगळ्या ताई एकदम भावूक होऊन जातात. डोळ्यातून अचानकपणे आनंदाश्रू येत असतात. आणि त्यासाठीच या माहेरबद्दल जाणून घेण्यासाठी, माहेर म्हणजे त्या ताईंसाठी काय असतं हे जाणून घेण्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय आणि माहेरबद्दल बोलायचं. ताई तुझं नाव सांग. नमस्कार, माझं नाव आहे अश्विनी बाळकृष्ण मतकर. लव्ह मॅरेज नाहीये ताई, अरेंज मॅरेज. प्युअर अरेंज मॅरेज. भाऊजी काय करतात? माझं मिस्टर एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतात. वा, बरं तू प्युअर अरेंज मॅरेज म्हणालीस. प्युअर म्हणजे काय? म्हणजे काय प्युअर अरेंज मॅरेज? म्हणजे बघणं, कांदे पोहे सगळं, अख्खं गाव. आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळं घरदार बघून जाणं म्हणजे प्युअर. म्हणजे अख्खं गाव बघण्याच्या कार्यक्रमात अख्खं गाव जमा. जवळजवळ 70-80 जण स्लॉट मध्ये येत होते. 70-80 जण? पहिल्या ह्याच्यात 7-8 जण बघण्याच्या कार्यक्रमाला. मग नारळ ओटीत घालणं असं सगळं करत. अच्छा, ओके. पण मग काय माहेर बद्दल काय सांगशील तू? काय प्रसंग तुला एखादा आठवतो? नक्की. माझी माहेरी पण जॉईंट फॅमिली आहे. मला 5 चुलते, सगळे आर्मी ऑफिसर आहेत. आणि लहानपणी आपण सगळेच नटखट असतो, भरपूर उद्योग करत असतो. लहानपणी कशाला, मी आता पण आहे. मी पण आहे भरपूर. आणि 4थीत असताना मी फार उद्योग केला. कधी नव्हे ते शाळेत लवकर गेले. आणि लोखंड पाणी जर माहित असेल तुम्हाला सगळ्यांना, तर तो गेम खेळत होते. लोखंड पाणी खेळायचं म्हणून लवकर गेले स्पेशली. आणि शाळेची काच म्हणजे असं रॉड होते आणि ते रॉडच्या बाहेरच्या बाजूला काच होती, ती नेमकी फुटलेली होती. आणि मी ते लोखंड पकडायला गेले आणि माझा हात तुटला. तर माझ्या हाताला 52 टाके. अरे बापरे. हे वय वर्ष किती? 4थीत. ते खेळ खेळताना ते तू पकडायला गेलीस आणि काय झालं? पण मग ते एक्झॅक्टली काय झालं होतं? काचेवरती हात पडला. अरे बापरे. पहिलं ऑपरेशन इथून इथपर्यंत, दुसरं इथून इथपर्यंत. भरपूर आईवडिलांनी मेहनत घेतली आणि फिजिओथेरपी, 2 ऑपरेशन केले आणि मग हात व्यवस्थित झाला. आणि किती वर्ष हाताला पट्टी बांधून होते? किंवा म्हणजे सातारमध्ये काही सोय नव्हती तेव्हा. मग सातारवरून पुण्यात झेड ब्रिजवरती हॉस्पिटल आहे, स्पेशलाइज आहेत ते. मग तिथं ऑपरेशन केलं. मग तिथं जवळजवळ आम्ही 6 महिने होतो. 6 महिने? आम्ही 4थीत असताना 6 महिने. अच्छा, ओके. पण मग आता काही हाताला काही त्रास दिस असं काही होतं? रिस्ट्रिक्शन भरपूर आहेत. म्हणजे आता 52 टाके, त्याच्यामुळे तो जोडलेलाच हात आहे, त्याच्यामुळे भरपूर रिस्ट्रिक्शन. उचलायचं नाही असं तसं. त्याला अगदी लहान बाळासारखं. किती लग्नाला किती वर्ष झाली? आता म्हणजे 15 वर्ष.
हाच हातात हात घेऊन आज भाऊजीने 15 वर्ष तुझ्यावर संसार केलेला आहे. Absolutely. क्या बात आहे, व्हेरी गुड, खूप छान. थँक्यू सर. पण ताई श्रावणातली एखादी कुठली आठवण आठवते का? आपलं श्रावण सुरू आहे तर नक्की. त्यानिमित्त एखादी अशी कुठली आठवण तुला इथे सांगायची? ऍक्च्युली मी 9 वर्ष भारताबाहेर राहिली मिस्टर आय टीत असल्यामुळं. तर आम्ही भरपूर तिथं कार्यक्रम करायचो, सगळे जे काही आपले मराठी बाहेर मंडळ म्हणजे असेल. कुठे होता तुम्ही? मी लंडनमध्ये 3 Okay. वर्ष होते, US मध्ये 2-3 वर्ष, सिंगापूरमध्ये पण 2 वर्ष होतो. अच्छा. म्हणजे जे भारतात पण आणि भारताबाहेर पण भरपूर उद्योग म्हणजे आपलं कल्चर सांभाळायचं बरोबर. आणि सगळ्याच वातावरणात आपण कसं तिथल्याही लोकांना आम्ही ते आनंदी शिकवलं. राहायचं, हा. खुश, हा. तर खूप प्रयोग केले वेगवेगळे मराठी साहित्य मंडळाच्या ह्याच्यातून. आणि आम्ही आता स्वतः हितगुज मराठी साहित्याचा हा एक प्रयोग करतोय. आता गेली 3.5 महिने झालं की मराठी भाषा छान अभिजात राहावी आणि आपण सगळेच नुसतं फॉरवर्डेड मेसेज एकमेकांना पाठवण्यात बिझी असतो. बरोबर. स्वतःतला काहीतरी कल्पकता, स्वतःला काहीतरी चालना मिळावी म्हणून हा एक प्रयोग करतोय आता. वा ताई, खूप छान. आणि तुमच्या या नवीन नवीन प्रयोगांसाठी माझ्याकडे खरंच खूप खूप शुभेच्छा. खूप थँक्यू आणि सर. कसं वाटतं तुला आज श्रावणानिमित्त आज आपण इथे हा कार्यक्रम करतोय किंवा 16 सख्यांमध्ये तू आलेली आहेस? ऍक्च्युली खरंच हा भावनिक क्षण आहे. मी काल सातारला गेले होते माझ्या आई वडिलांनाच भेटायला, खूप दिवस गेले नव्हते म्हणून. आणि सकाळी आमचं हे ऑलरेडी ठरलं होतं, मॅडमनी आधी सांगितलं होतं. मग मी 11:30 वाजता परत पुण्यात पोहोचले. मग थोडं घरचं आवरलं आणि मग सगळं आवरून मग परत इकडे आले. एक ओढ असते की आपल्याला काहीतरी छान प्लॅटफॉर्म मिळतो, काहीतरी स्वतःला प्रेझेंट करायचा आणि तुमच्यासारखे जेव्हा कलाकार असतात बघायची संधी मिळते तेव्हा खरंच तो आयुष्यातला खूप सुवर्ण क्षण असतो. आणि हा प्रत्येकाच्या नशिबात नसतो असं मला वाटतं, त्याला काहीतरी कर्मच लागतं. खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. आहे म्हटल्यानंतर सगळ्या ताया भाऊक झालेल्या आहेत, डोळे जरा पाणवलेले आहेत. पण आता ह्याच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी आणि हसू आणण्यासाठी आपण जाणार आहोत खेळाकडे, कारण त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या. 14 ताया इथे सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं आणि मला शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकी 10 ताया आता जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. पण आता हा पहिला खेळ. हा, तर पहिल्या खेळाचं नाव आहे, खेळ असा आहे की आपण लहानपणापासून स्टॅच्यू खेळत आलेलो आहोत की नाही, तर त्याच पद्धतीचा हा खेळ आहे. फक्त इथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्ही सगळ्यांनी छान नृत्य सादर करायचं, तुम्हाला जसं येईल तसं. हा, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. जी ताई हसेल, जी ताई हलेल, ताई कळलं, जी ताई हलेल हा किंवा डोळे मिचकवेल ती ताई बाद. आणि त्यातून 4 ताया बाद होणार आहेत. हा, आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. चला सुरू करूया आपल्या ह्या खेळाला आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल दिल को तेरा देवा, मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल दिल को तेरा देवा. ऐका दाजीबा, 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 ऐका दाजीबा. जी हलेल ती सुद्धा बाद. आणि अशा पद्धतीने ही ताई बाद झालेली आहे. ताई तू बसू शकते. बसू शकते ताई. हा. ताई तुम्ही डोळे मिचकवलेले, तुम्ही बाद झालात, तुम्ही बसू शकता. ओके, ताई तुम्ही हल्लात. ते बघितलं आता. अरे कशाला हल्लात तुम्ही? तुम्ही बाद झालेला आहात, तुम्ही बसू शकता. नमस्कार, मी इलेक्शनला उभे राहिलेले आहे, सगळ्यांनी मलाच मत द्यायचं आहे. ताई तू हल्ली, ताई तू बाद झालेली आहे, तू बसू शकते. त्यातून या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. हा खेळ
आहे की तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची. ओके, पहिल्या 5 तया ती रेषा पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. चला आता कप ठेवा डोक्यावर, तुम्हाला 5 सेकंद देण्यात येतील. आणि कप जर खाली पडला जाताना तर तसाच उचलायचा आणि पहिल्यापासून सुरुवात करायची. इथे यायचं आणि कप डोक्यात ठेवायचं आहे. ओके, चला तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. शाबाश शाबाश, ये बात. हो हो, कप पडलेलं काही कप पडलेलं आहे. लवकर 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 लवकर. 5वी ताई बाकी आहे. 5वी ताई रेडी. 1 2 3. हा, 5वी ताई बाकी आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबाश शाबाश शाबाश. पडला नाही चल करू. पडला लवकर लवकर लवकर. 5वी ताई हाती गेलेली आहे. लवकर लवकर इथून. हा शाबाश शाबाश. हा व्हेरी गुड मस्त. हा, हात बॅलन्स करायचे आहेत. लवकर लवकर लवकर. अजिबात हात करायचा नाही. करेक्ट आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. आणि कप पडलेला आहे. आजच पहिला कप या खेळातून 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे तुमच्या प्रत्येकीसमोर एक डिश आहे. त्या डिशमध्ये पीठ आहे. त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. ओके, दोन्ही हात असे मागे ठेवायचे. हा, आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर फुंकर मारायची. फुंकर मारत ते नाणं बाहेर काढायचे, पण हात लावायचं नाही. जसं नाणं दिसेल तसे ते नाणं असं तोंडात धरायचं आणि हात वरती करायचं. सगळ्यांनी पहिल्यांदा हात मागे घ्या, हात सोडायचे नाही. हा, चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ. ओके, चलो गणपती बाप्पा. 1 2 आणि पिठाकडे लक्ष द्यायचंय व्यवस्थित. हा, 1 2 आणि मी तुम्हाला सांगतोय, हा त्याच्या आतमध्ये जे नाणं आहे ते तोंडात धरायचंय. हा, ते महत्वाचं आहे. पहा, रेडी. ओके, 1 2 आणि हात वरती करायचंय. 1 2 आणि तुम्हाला सांगतो तुमच्याच डिश मधलं नाणं हा फुंकर मारायचे. सर त्याच्यासाठी ठेवलंय मला. तुम्ही म्हणता म्हणतो ना मी. 1 2. आता कॉन्सन्ट्रेट. रेडी 1 2 3. व्हेरी गुड. हात वरती करायचं नाणं तोंडात धरल्यानंतर. व्हेरी गुड, हे बात आहे. व्हेरी गुड. हो अरे हे बात. हा व्हेरी गुड. हा इथंच आहे. आणि ऍक्शन अशी केली ना, मी म्हटलं नाणं कुठं गेलं दिसतच नाही. तर नाणं इथंच आहे. हरकत नाही, तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हात खाली करा. नाणं हातात घ्या. हा, फक्त आता चेहरे बघू दे. चेहरे समोर बघा जरा. हा व्हेरी गुड. हो मस्तच. ताई समोर बघ ताई. हा, आता 1 2 3 म्हण बघू. हरकत नाही. व्हेरी गुड. पहिली जी ताई आलेली आहे ती ताई, ही ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि त्याच्यानंतरची दुसरी ताई आलेली आहे ही ताई. असं अजिबात नाहीये. मला माहिती आहे, माझा 3रा नंबर आलेला आहे. हे माहिती होतं ना, तरी पण हो थँक्यू. आनंदासाठी नको का म्हणायला, तेवढंच आपलं समाधान नाही का होत. बरं ताई, पीठ सगळं जाते आतमध्ये. आणि दुसरी ताई आलेली ही ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदर
प्रेमाची या आपल्या खेळातून 2 ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे खेळ असा आहे की ताई तुमच्या समोर फुगा आहे लाल रंगाचा. ओके, तो फुगा जाऊन फोडायचा आहे, पण तो फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. त्याच्यानंतर एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य सादर करायचे जागेवरतीच आणि गोल 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 फिरायचं. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा. जी ताई पहिल्यांदा तो फुगा फोडेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या या भागाची हुकुमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यासाठी म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू होणार आहे. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू होणार आहे. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू होणार आहे. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू होणार आहे. हा फोडा फोडा फुगा फोडा. हा हा शाबाश 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 शाबाश. हा फोड फोड फुगा फोड. हा फोड फुगा. हा पट्टीला हात लावायचा नाही. हा मागे 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 मागे. एकाने मला नाही सांगितलं. का सांगितलं नाही तुम्ही हिला? एकाने मला नाही तुम्ही सांगितलं. हिला का सांगितलं नाही मला सांगा. एकाने नाही सांगितलं. कोणीच नाही सांगितलं. इथे एवढ्या सगळ्या मग ह्या आवडत होत्या या. तुझं लक्षात नाही. तुझं लक्षात होतं. तुझं लक्ष फक्त नाचण्यातच. हा हा पण व्हेरी गुड व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. उपविजेती झालेली आहे ही ताई. कसं वाटते ताई? छान वाटलं. मी इथंपर्यंत पोहोचले. शेवटी हा खेळ आहे. चालेल. मला मैत्रिणी आहेत माझ्यासोबत सगळ्यांची मी खूप खूप आभार. तुमचे सगळ्यात ज्या मैत्रिणी आहेत. हो पण तुझं तर म्हणणं एकीने तुला सांगितलं नाही. चालेल. त्या सांगत असतील पण मी माझ्याच भ्रमात होते. मगाशी तुझी तक्रार होती माझ्याकडे. चालेल. चालेल. सन मराठी आणि 16 सख्यांच्याकडून तुला ही भेट वस्तू आणि ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे. ओके. एकाच कपातून. एकाच कपातून नकोय. चालेल चालेल. काय चालेल चालेल. हा मग आता त्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा माझ्यासोबत. भाऊजींना सोडतच नाहीयेत बाबा. हरकत नाही बाई. तुझ्या सोबत तर तुझ्या भाऊजी हिच्या सोबतच बसा आणि चहा आणि कॉफी प्या. हा ताई तुझा पुन्हा एकदा मनापासून खूप अभिनंदन. उपविजेती झालेली आहे आणि आजच्या भागाची विजेती झालेली आहे ही ताई आणि अर्थातच आजच्या भागाची झालेली आहे हुकुमाची राणी. कसं वाटतंय? खूप छान वाटलं खरंच. राणी थालकत आलं
सगळ्यांनी खूप छान गाईड केलं, मार्गदर्शन केलं आणि वाटलं नव्हतं राणी होईल, पण इथपर्यंत आले. खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? आईला. आईला. हो हो, व्हेरी गुड. तुझी लाडकी राणी झाली आहे. आणि भाऊजींना नाही? त्यांनाही सांगेल, पण आईला जास्त कौतुक असतं. क्या बात आहे. बाहेर अशील. बाहेर वाशिण. वा वा, व्हेरी गुड. ताई खरंच खूप खूप मनापासून तुझं अभिनंदन. कुकुमाची राणी झालेली आहे. एक सेल्फी मात्र तुझ्यासोबत आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. हीच धमाल मजा मस्ती घेऊन मिळणार आहे पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तायांनो स्वतःची काळजी घ्या.